ऐरोली वार्ता, आरसा समाजाचा। ऐरोली सेक्टर 1 शिवकॉलनी छत्रपती शिवाजी महाराज मैदानात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ऐरोली रहिवासी सेवा संघ व शिवकॉलनी महिला मंडळ आयोजित महिला दिवस, आयुर्वेदिक उपचार विषयी माहिती, महिलांचे हळदी कुंकू व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। हा कार्यक्रम प्रमुख पाहुण्या माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्या उपस्थितीत पार पडला। ऐरोली रहिवासी सेवा संघ व शिवकॉलनी महिला मंडळाच्या अध्यक्षा शोभा कोटियन यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात माजी नगरसेविका शशिकला सुतार यांच्या हस्ते पूजन व दीप प्रज्वलन व महिलांना हळदी कुंकू करून करण्यात आली। मंडळाच्या वतीने शशिकला सुतार व माजी महापौर सुषमा दंडे यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। व्यासपीठावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमात महिलांनी सहभागी होत थोर क्रांतिकारी महिलांच्या वेशभूषा केल्या, तसेच सदाबहार गाणी सादर केली। तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर गाणी, नृत्य, पथनाट्य, महिलांचा जागर असे विविध कार्यक्रम सादरीकरण करण्यात आले। लहान मुलांनी डान्सचे सादरीकरण केले। तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच ज्येष्ठ महिलांचा सत्कार देखील करण्यात आला। यावेळी उपस्थित महिलांनी एकमेकांना हळदी कुंकू व वाण व गुलाबाचे फूल वाटप केले। महिलांना अल्पोपहार वाटप करण्यात आला। या प्रसंगी प्रभागातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। यावेळी अध्यक्षा शोभा कोटियन यांनी सर्वांचे आभार मानले। यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया। आज शिवकॉलनी रहिवासी संघटनेतर्फे महिलांचा सत्कार, जागतिक महिला दिनानिमित्त हळदी कुंकू तसेच ज्येष्ठ महिलांचा सत्कार आणि जे कामगार महिला आहेत त्यांचा सुद्धा सत्कार इथे करण्यात येत आहे। आज आपण बघतो सर्वीकडे जागतिक महिला दिन साजरा होत असताना आज महिला कुठे कमी नाही आहेत। सर्व महिला घरगुती कामपासून तर राष्ट्रपती पदावर जे गृहिणी आहेत त्यापासून राष्ट्रपती पदावर चंद्रावर सुद्धा महिला पोहोचलेल्या आहेत। आज महिला पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून काम करत आहेत। तर आपण बघत होतो कुठेतरी आता अत्याचार वगैरे महिलांवर होतात पण ते असे झाले नाही याची खंत वाटते। आणि महिलांचे एवढे महिलांमध्ये एवढे गुण कलागुण आहेत, संपन्न असतात सर्व महिला, त्यांना एक मदतीचा म्हणजे त्यांच्यावर शाबासकीची थाप म्हणून देण्याचा प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे। तर महिला कुठेच कमी पडू शकणार नाही। मी सर्व महिलांना महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देते आणि इथेच थांबते। नमस्कार, मी दीपाली रितेश पुरो, मी ऐरोली सेक्टर 1 शिव कॉलनीमधली रहिवासी आहे। आज आम्ही महिला दिनानिमित्त इथे एक सादरीकरण सादर केलं। त्यामध्ये आम्ही महिला सशक्तीकरण आणि सुरक्षिततेसंदर्भात एक छोटासा नाट्य तथा एक नृत्य सादर केला। त्याद्वारे आपण महिलांमध्ये जनजागृती निर्माण केली की सुरक्षित आपला समाज जरी पुढे गेला असला तरी अजूनही स्त्री सुरक्षित आहे का हा प्रश्न आम्ही समाजासमोर निर्माण केला आहे। तर आजच्या या दिनी मी सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते। धन्यवाद। आज महिला दिन 8 मार्च महिला दिन आहे आणि महिला दिनाचं औचित्य साधून कॉलनीतील सर्व महिलांनी बाहेर यावं। आमच्या ऐरोली रहिवासी सेवा संघाच्या वतीने शिवकॉलनीतल्या सर्व महिलांनी बाहेर यावं आणि आपल्या कलागुणांना वाव द्यावं किंवा मन मोकळ्या मनाने आपल्या जे अंगी काही गुण आहेत त्या सर्व लोकांसमोर म्हणजे महिलांना कळाव्यात। काही महिला उद्योजिका आहेत, काही महिला मदतकार आहेत, काही सामाजिक संस्थेमध्ये काम करत आहेत, काही मुली पण सामाजिक संस्थेमध्ये काम करत आहेत। अशा लोकांची ओळख व्हावी, कारण काही लोकांची ओळख होत नाही आहे, कोण काय करतं कोण काय नाही। तर हे औचित्य साधून आम्ही आज सगळ्यांचा इथे सत्कार केलेला आहे। ज्या महिला आज कॅन्टीन म्हणजे पोळी भाजी केंद्र चालू करतात आणि अशा 10 बायकांना त्या रोजगार उपलब्ध करून देतात।
तरी आज आम्ही ते सत्कार केला आहे. जे भांडी धुंडी करतात, घरकाम करतात, त्या महिला आज एकटे घरकाम करत नाही तर एक बिझनेस झालेला आहे. त्या अनेक महिलांना कामाला लावून त्यांच्यावर एक म्हणजे एक त्यांच्यावर एक देखरेख म्हणून एक कॅप्टन म्हणून ते काम त्यांच्याकडून करून घेते आणि त्यांना पण रोजगार उपलब्ध करून दे. अशा महिलेचा पण आम्ही आज इथे सत्कार केलेला आहे. कॉलनीतील आमच्या काही मुली लग्न होऊन गेलेल्या आहेत, त्या सामाजिक काम करतात. आम्ही काही समाजाच्या मुलांना, गरजू मुलांना आणि महिलांना काही गरज असली तर आम्ही त्यांच्याकडून करून घेतो आणि त्यांनी केलेले आहे. शाळेचे फी म्हणावं किंवा एखाद्या महिलेला काही त्रास असेल हॉस्पिटल तर त्यासाठी त्या मुलींनी पण केलेलं आहे. त्या आज स्त्रिया महिला आहेत आणि अशांचा पण आम्ही सत्कार केलेला आहे. कॉलनीतील आम्ही आज आमची शिव कॉलनी आज गेले कित्येक वर्ष इथे पहिल्यापासून 82-81 पासून स्थापन झालेली आहे आणि आमच्या कॉलनीतील काही ज्येष्ठ नागरिक म्हणजे स्त्रिया आहेत त्या आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज इथपर्यंत आलेलो आहेत आणि अशा स्त्रियांचा कुठेतरी सत्कार व्हावा. कारण त्यांनी आम्हाला हे दाखवलं, एकजुटी महिला मंडळ किंवा हळदी कुंकू किंवा अनेक कार्यक्रम त्याने आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि आम्ही इथपर्यंत त्या पद्धतीने करत आहे. आणि आमच्या सर्व महिला मंडळ आणि ऐरोली रहिवासी सेवा संघात या सगळ्या कमिटीने आम्हाला मदत केली. काही दानशीर व्यक्तीने पण थोडंफार आम्हाला मदत केलेली आहे. परंतु महिलांच्या कलागुणांना इथे वाव मिळावा म्हणून हा स्टेज पण आज आम्हाला इथे उपलब्ध करून दिलेला आहे आणि सुतार साहेबांनी त्यांचाही आम्ही धन्यवाद करतो. मॅडम शशिकला मॅडम पण इथे, सुतार मॅडम पण इथे आज आल्या आणि त्यांनी आमचा आवर्जून कार्यक्रम त्यांचं पण धन्यवाद करतो. सर्व देणगी आम्हाला ज्यांनी काही सहस्ताने आम्हाला मदत केलेली आहे त्यांच्या सर्वांच्या आम्ही सतत धन्यवाद मानतो. आणि आमचं हा शिवकॉलनी महिला मंडळ आणि एवढे वय झालं आहे तरी पण आमचं कलागुण आमच्या अंगीकरण कला आहे ते आम्ही सर्वांना दाखवलेले. त्या बेसवर आज आमच्या तरुण मुली महिला सगळ्या बाहेर पडत आहेत. त्यांना पण आज आवर्जून एवढ्या वेळ तिथे थांबल्या आणि कार्यक्रम बघितलं आणि एवढं सगळं आनंद झाला. वाटलं होतं अचानक आम्ही 2-3 दिवसात ठरवलं पण झाला आणि त्याच्याबद्दल आम्ही आणि आमच्या कॉलनीतली मुलांनी आम्हाला काहीतरी मदत केली, तरुण मुलांनी पण मदत केली. त्याचे आम्ही ज्या मुलांनी आम्हाला मदत केली त्यांचे पण त्यांना आम्ही धन्यवाद करतो. आणि सर्व ज्येष्ठ आमच्या महिला मंडळ आता ज्येष्ठच आहेत, कोणी हे नाही आहे, सगळ्या साठी उलटलेले आहेत आणि परंतु त्यांनी त्यांच्या कलागुणांचा ह्या स्टेजवर आज दाखवला, अनेक वर्ष दाखवायत. कारण आमचं असं हे आहे, धैर्य आहे की सर्व महिलांनी यावं आणि आपल्या अंगी जे गुण आहेत ते लोकांसमोर. कारण काही चूल आणि मूल हे स्त्रीचं नसतं तर स्त्रियाने बाहेर येऊन काहीतरी करावं आणि ह्याच्यावर आज आमच्या कॉलनीतल्या कित्येक महिला बाहेर येऊन आपलं धंदे किंवा आपलं बिझनेस, उद्योजिका असं सगळ्या गोष्टी त्या पुढे चालल्या आहेत. आणि म्हणून आज मला खूप आनंद होत आहे. ऐरोली रहिवासी सेवा संघाने पण आमच्या ज्या मदत केलेली आहे त्यांचं पण आम्ही धन्यवाद करतो. कारण शेवटी आम्हाला कुठेतरी काही कार्यक्रम करायला लागतं तर पुरुषांचं पण थोडंफार आम्हाला हातभार लागतो, तसं त्यांनी केलं आणि अशा प्रकारे आम्ही आज खूप आनंदित आहोत. महिला दिनाची सशक्ती महिला म्हणून आज आम्ही मिरवणार आणि मिरवणारच. कारण महिला ही एकच रणरागिणी आहे आणि जिजाबाई आमच्या ह्या सगळ्या महिलांनी आज ज्या इतिहासामधल्या सगळ्या ज्या होत्या शिवकॉलनीमधल्या सगळ्या जिजाबाई, राणी येसूबाई, पुन्हा झाशीची राणी ही म्हणजे असं सगळं आम्ही त्यांच्या पुढे मांडलं. कारण इतिहास आत्ताच्या पिढीला इतिहास करणं गरजेचं आहे आणि हा इतिहास आता आम्ही छावा बघितल्यानंतर आम्हाला पण वाटतं का आम्ही पण छावा व्हावा आणि छावासारखं आम्ही सगळ्यांना हे केले. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.